हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 इंडियन कल्चर अँड हेरिटेज हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नेक्स्ट पेजवरती लेट अस एक्सप्लोर कल्चर अँड हेरिटेज हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर ड्रेस, क्विझिन, लँग्वेजेस, डान्स, म्युझिक अँड फेस्टिवल एवढे पॉईंट्स पाहणार आहोत. पण आज मी हा पार्ट 1 बनवत आहे. पार्ट 1 मध्ये आपण फक्त आज ड्रेस, क्विझिन अँड लँग्वेजेस एवढे 3च पॉईंट पाहणार आहे. पार्ट 2 मध्ये डान्स, म्युझिक आणि फेस्टिवल बनवला जाईल. ओके स्टुडंट, चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. कल्चर अँड हेरिटेज रिप्रेझेंट द कलेक्शन, आयडेंटिटी अँड शेअर्ड हिस्ट्री ऑफ अ कम्युनिटी ऑर नेशन. संस्कृती आणि वारसा म्हणजे कल्चरला काय म्हणलं जातं तर संस्कृती म्हणलं जातं आणि हेरिटेज म्हणजे आपला वारसा. हे समुदाय किंवा राष्ट्राची सामूहिक ओळख आणि सामायिक इतिहास दर्शवतो म्हणजे आपली हिस्ट्री दर्शवतो. दे सर्व ॲज अ ब्रिज बिटवीन द पास्ट अँड प्रेझेंट. आणि हा एक ब्रिज तयार करतो कोणामध्ये तर पास्ट आणि प्रेझेंटमध्ये, म्हणजे जे ऐतिहासिक आहे आणि जे आत्ता चालू आहे त्याच्यामधला तो ब्रिज बनतो. फॉस्टरिंग अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड कंटिन्युटी. तर ह्याच्यामध्ये आपलेपणा आणि सातत्य, कंटिन्युटी पाहिली जाते, बिलॉंगिंग म्हणजे ना आपलेपणा पाहिला जातो. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. कल्चर अँड हेरिटेज. कल्चर इज द वे ऑफ लाईफ ऑफ अ ग्रुप ऑफ पीपल. तर कल्चर हे काय तर संस्कृती ही लोकांची समूहाची जीवनशैली असते. इट इन्क्लूड्स देअर बिलीफ्स, कस्टम्स, आर्ट्स, फूड, लँग्वेजेस, क्लोथिंग, म्युझिक अँड ट्रॅडिशन्स. तर ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं ते इथं सांगितलेलं आहे. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ अँड ईस्ट टू वेस्ट इंडिया हॅज डिफरंट लँडफॉर्म अँड क्लायमेट्स. आणि आपलं जे साऊथ, नॉर्थ ते साऊथ किंवा ईस्ट ते वेस्ट जे आहे लँड आहे आपली इंडियाची, तिथं वेगवेगळ्या लँडफॉर्म आहे आणि प्लस काय आहे तर क्लायमेट आहे. ॲज अ रिझल्ट इंडियन कल्चर इज इन्क्रिजेबल, रिच अँड डायव्हर्स with hundreds of languages, unique traditional clothing, a wide variety of delicious foods, vibrant festivals and traditional music and dance forms. तर आपल्या त्याच्यामुळे काय रिझल्ट होतो तर आपले जे इंडियन कल्चर आहे त्याच्यात आहे ना कशी येतील तर रिच आणि आहे ना डायव्हर्स आहे, म्हणजे विविधता आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. तर आपल्या इथे किती लँग्वेजेस बोलले जातात तर हंड्रेड्स आपले ऑफ लँग्वेजेस आहेत आपल्या इकडे. युनिक ट्रॅडिशनल क्लोथ्स आहेत, वेगवेगळे ना ट्रॅडिशनल क्लोथिंग आपण कपडे घालतो. वाईड व्हरायटी ऑफ डिलिशियस फूड, आपल्या इथे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. व्हायब्रंट फेस्टिवल्स, वेगवेगळे फेस्टिवल्स साजरे केले जातात. ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स फॉर्म्स. दिस रिच कल्चर बिंड्स पीपल टुगेदर. आणि ह्याच ना वेगवेगळ्या कल्चरमुळे आपली सगळ्यांना काय भारताला काय जिवंत वारसा दिला आहे असं सांगितलं आहे. ऑल दीज ट्रॅडिशन्स अँड प्रॅक्टिसेस टुगेदर मेक अवर लिव्हिंग हेरिटेज. आणि भारताच्या या विविध संस्कृती आणि समृद्ध जीवनशैलीलाच आपण काय म्हणतो वारसा आहे. लिव्हिंग हेरिटेज रेफर्स टू वर्क्स ऑफ आर्ट, ड्रेसिंग स्टाईल, म्युझिक अँड डान्स पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. आणि ह्याच वारशामुळे काय होतं आहे तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे हस्तांतरित होत आहे. तर काय काय हस्तांतरित होतं आहे तर आर्ट होतं आहे, ड्रेस स्टाईल्स होतं आहे, म्युझिक होते आणि डान्स होतं आहे. इंडिया हॅज अ रिच लिव्हिंग हेरिटेज. आणि इंडिया ही काय भारत काय आहे समृद्ध जिवंत वारसा आहे, हेरिटेज आहे. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट इंडियन्स डायव्हर्स कल्चर अँड रिच लिव्हिंग हेरिटेज. चला तर मग भारताच्या विविध पद्धतीच्या संस्कृती आणि समृद्ध जीवन वारशाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. पहिला आहे ड्रेस. आता ड्रेस कसा आहे आपल्या इंडियन्सच्या ह्याचा तो पाहूया. द ड्रेसेस इन इंडिया vary from one state to another, reflecting their traditions, culture and occupation. आणि भारतातील हे जे पोशाख आहे ते प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असतात, प्रत्येक स्टेटनुसार ते वेगवेगळे असतात.
तर रेफरिंग ते ज्यांच्या परंपरा, संस्कृती आणि व्यवसाय म्हणजे ऑक्युपेशन म्हणजे काय तर व्यवसायावरती ते डिपेंड असतं. लेट अस टेक अ लुक ॲट द ट्रॅडिशनल ड्रेस इन द व्हेरियस स्टेट ऑफ अवर कंट्री. चला तर मग आपल्या देशातील विविध राज्यातील पारंपरिक पोशाखांवर एक नजर टाकूया. फर्स्ट आहे वुमन इन उत्तर प्रदेश वेअर साडी अँड द मेन फ्लोक वेअर पायजमा अँड कुर्ता. तर उत्तर प्रदेशमधल्या महिला ह्या साडी घालतात आणि यांना जे पुरुष असतात ते काय घालतात, पायजमा आणि कुर्ता घालतात. इन जम्मू अँड काश्मीर पीपल वेअर अ लॉंग ड्रेस कॉल फिरन. आणि यांना फिरन जे जम्मू अँड काश्मीरमधले लोक आहेत ते काय जास्त कुठला ड्रेस घालतात तर लॉंग ड्रेस एक असतो त्याला काय म्हणतात तर फिरन म्हणलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. मेन इन पंजाब वेअर कुर्ता अलॉंग विथ लुंगी और पायजमा अँड टर्बन अँड द वुमन फ्लोक वेअर अ पॉप्युलर ड्रेस कॉल्ड सलवार कमीज. पंजाबमधील जे पुरुष असतात ते काय घालतात तर कुर्ता आणि एक लुंगी किंवा पायजमा घालतात आणि टर्बन म्हणजे पगडी आणि फिमेल काय घालतात तर सलवार कमीज. नेक्स्ट वुमन इन गुजरात वेअर चनिया चोली अलॉंग विथ ओढणी अँड मेन वेअर चोरनो अँड कुर्ता अलॉंग विथ टर्बन. आणि गुजरातमधील महिला ह्या ओढणीसोबत चनिया चोली घालतात आणि पुरुष हे पगडीसोबत चोरनो आणि कुर्ता घालतात. इन महाराष्ट्रीयन मेन वेअर धोती अँड शर्ट अलॉंग विथ हेड ड्रेस known as फेटा. The women folk wear नवारी साडी विथ शॉर्ट स्लीव्स चोली. आणि महाराष्ट्रातील ना पुरुष हे काय घालतात धोतर आणि शर्ट घालतात आणि त्याच्यासोबत आहे ना हेड ड्रेस म्हणजे डोक्यावरचं त्यांचं काय आहे त्याला काय म्हणतात तर फेटा म्हणतात. आणि जे लेडीज म्हणजे महिला आहे त्या काय घालतात तर शॉर्ट स्लीव्ज चोली म्हणजे छोट्या ब्लाऊज घालतात आणि नऊवारी साडी घालतात. वुमन इन राजस्थान वेअर घागरा चोली अँड ओढणी मेन वेअर धोती अंगरखा अँड टर्बन. आणि राजस्थानच्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय घालतात तर घागरा चोली आणि ओढणी घेतात त्याच्यावरती आणि मेन वेअर हे काय करतात पुरुष काय घालतात तर अंगरखा धोतर आणि पगडी घालतात. द ट्रॅडिशनल ड्रेस ऑफ वुमन इन वेस्ट बेंगॉल इज द बेंगाली साडी मेन वेअर द ट्रॅडिशनल धोती अँड कुर्ता. आणि पश्चिम बंगालमध्ये ना काय घातलं जातं तर बंगाली जे आहे तो बंगाली साडी घालतात लेडीज आणि पुरुष काय घालतात तर धोती आणि कुर्ता घालतात. ओडिशा इज फेमस फॉर इट्स साडी विथ इकात पॅटर्न. वुमेन इन ओडिशा वेअर साडी अँड मेन वेअर धोती. ओडिशा इकत अशी नक्षीदार असलेली साडीसाठी प्रसिद्ध आहे. तर ना तिथल्या ओडिशामधली महिला साडी घालतात आणि पुरुष काय घालतात तर धोतर घालतात. आसामीज वुमन वेअर अ ड्रेस दॅट रिसेंबल अ साडी बट इट नॉट अ साडी. इट इज नोन ॲज मेखला चौदर. मेन फ्लोक इज आसाम usually wear dhotis made of silk and a traditional shirt called the सुलाम. आणि आसामी जे महिला आहेत त्या साडीसारखाच दिसणारा पोशाख घालतात पण ती साडी नसते त्याला मेखला चादर म्हणतात. आसाममधील जे पुरुष असतात ते सहसा सिल्क धोती घालतात म्हणजे काय तर रेशमी धोती आणि त्याला सुला नावाच्या पारंपरिक शर्ट घालतात. नेक्स्ट मेन इन मध्य प्रदेश वेअर धोती कुर्ता while the women wear lehenga and choli or blouse and sari. People in Chhattisgarh also wear the same type of cloth as in मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील जे पुरुष आहेत ते धोती कुर्ता घालतात तर महिला लेहंगा आणि चोली किंवा ब्लाऊज आणि साडी घालतात. छत्तीसगडमधील लोकही मध्य प्रदेशमधील लोकांसारखेच कपडे घालतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. The traditional custom of women in Tamil Nadu in generally sari and blouse, while men prefer to wear lungi or dhoti and अंगवस्त्रम. तर ना तमिळनाडूमधली जे महिला आहेत ते पारंपरिक पोशाख सामान्यतः साडी आणि ब्लाऊज घालतात तर पुरुष हे लुंगी आणि धोती आणि अंगवस्त्र म्हणजे ते त्यांच्या जे शोल्डरवरती जे ड्रेस आहे जो कपडा आहे त्याला म्हणतात अंगवस्त्रम.
चला तर मग नेक्स्ट, इन केरला मेन वेअर मुधू विथ शर्ट अँड वुमेन वेअर साडी विथ ब्लाउज. द मुधू फॉर्म्स द लोअर गारमेंट्स. इट इज जनरली क्रीम ऑर व्हाईट इन कलर. केरळमध्ये पुरुष शर्टसह मुंडू घालतात आणि महिला ब्लाऊजसह साडी घालतात. मुंडू हा खालचा पोशाख बनवतो, म्हणजे जो शर्ट आहे त्याच्या खाली जी आपल्याला लुंगीसारखं दिसतं त्याला म्हणतात. पण तो पोशाख सामान्यतः कसा असतो तर त्याचा क्रीम किंवा पांढराच रंग असतो. चला तर मग, डिड यू नो द आर्ट डेडिकेटेड टू द क्रिएशन ऑफ क्लोथिंग स्टाईल इज नोन ॲज फॅशन डिझायनिंग. जे कपड्यांची ही जी शैली आहे तयार करण्यासाठी जे त्याला म्हणलं जातं त्याला काय म्हणलं तर फॅशन डिझायनिंग म्हणून ओळखलं जातं. इन्व्हॉल्व्स स्केचिंग, फायबर सिलेक्शन, पॅटर्न मेकिंग अँड पुटिंग टुगेदर द गारमेंट. आणि ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं तर स्केचिंग असतं, फॅब्रिक निवड असते म्हणजे कपड्याची निवड केली जाते, पॅटर्न बनवले जातात आणि कपडे एकत्र करणे यांचा समावेश केला जातो. रॅपिड फायरचा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे बोलूया, इंडियन स्टेट्स अँड देअर क्विझिन. तर आहे ना, आपले जे भारतातील राज्य आहेत आणि त्यांची जी पाककृती आहे, क्विझिन म्हणजे काय तर पाककृती. वी हॅव अ व्हरायटी ऑफ क्विझिन इन इंडिया. भारतात विविध प्रकारचे पदार्थ आहेत. मेनी टाईप ऑफ करीज, स्वीट्स, डेझर्ट्स, स्नॅक्स, पिकल्स, चटनीज एक्सेट्रा मेक इंडियन क्विझिन रिच इन व्हरायटी अँड टेस्टी. अनेक प्रकारचे आपल्याकडे करी असतात, मिठाई असते, डेझर्ट्स असतात, स्नॅक्स असतात, पिकल्स म्हणजे लोणचे असतं, चटणी असते. ह्या सगळ्यांनी आपले जे भारताचं हे आहे ते विविधता आणि चवीने काय होते समृद्ध बनवतात. चला तर मग एक एक पॉईंट पाहूया. पहिल्यांदा आहे काश्मीरी पुलाव. काश्मीरी पुलाव इज अ पॉप्युलर इंडियन डिश फ्रॉम जम्मू अँड काश्मीर. काश्मीरी पुलाव हा जम्मू आणि काश्मीरमधील एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. टू प्रिपेअर काश्मीरी पुलाव, सॅफ्रन इज ॲडेड टू राईस. जो काश्मीरी पुलाव बनवण्यासाठी भातामध्ये सॅफ्रन म्हणजे काय तर केशर मिसळतात. इट इज गार्निश विथ फ्राईड अनियन, वॉलनट अँड कॅशनट. आणि त्याला यांना वरून सजवण्यासाठी टाकतात तर फ्राईड अनियन म्हणजे तळलेले कांदा, अक्रोड आणि काजूंनी ते सजवले जाते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. खांडवी. खांडवी इज अ गुजराती डिश. खांडवी ही काय आहे गुजराती डिश आहे. इट इज सर्व ॲज अ टी टाईम स्नॅक्स. आणि हिला चहासोबतच्या स्नॅक बरोबर दिले जाते. दिस डिश इज मेड युझिंग ग्राम फ्लॉर्स अँड कर्ड अँड इज गार्निशेड विथ चॉप्ड कॉरिएंडर अँड ग्रेटेड कोकोनट. आणि ही जी आहे ही कशापासून बनवली जाते तर बेसन आणि दह्यापासून. कर्ड म्हणजे दही आणि ग्राम फ्लॉवर म्हणजे काय तर बेसन ह्याच्यापासून बनवली जाते. आणि तिला गार्निश कसं केलं जातं तर कोथिंबीर आणि नारळ किसून त्याच्यावरती घातला जातो. चला तर मग नेक्स्ट पाहूया, दाल भाटी अँड चूरमा. दाल भाटी इज अ ब्रेड लाईक डिश ऑफ राजस्थान सर्व विथ दाल ऑर लेंटिल. आणि बाटी ही राजस्थानची एक भाकरीसारखी एक डिश आहे की जी डाळ आणि डाळीसोबत दिली जाते. इट डज नॉट स्पॉईल इझिली इन द हीट ऑफ द डेझर्ट अँड नीड्स लेस वॉटर फॉर प्रिपरेशन. आणि वाळवंटातील ह्या उष्णतेमध्ये ती सहज खराब होत नाही आणि त्यासाठी कमी पाणी लागते. चोरमा इज प्रिपेअर्ड बाय कुकिंग कोर्सली ग्राउंड व्हीट विथ घी अँड शुगर. आणि चोरमा हे जे आहे ते ना काय बनवलं जातं तर गहू शिजवून बारीक दळून आणलेला गहू शिजवून तयार केलेला जातो विथ शुगर बरोबर आणि तुपाबरोबर. चला तर मग नेक्स्ट पाहूया, पुरणपोळी. पुरणपोळी इज अ पॉप्युलर स्वीट फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी ही एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. इट लुक्स लाईक अ चपाती प्रिपेअर्ड युझिंग व्हीट डो अँड फिल्ड विथ अ स्टफिंग ऑफ कुक्ड चना डाळ मिक्स विथ जॅगरी अँड शुगर. आणि कशी बनवली जाते तरी ती एक चपातीसारखीच असते, पण ते एक आहे ना गव्हाचं हे बनवलं जातं, गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये स्टफिंगमध्ये आहे ना चना डाळ. आणि ती चना डाळ कशाचे तर त्याच्यामध्ये जॅगरी म्हणजे गूळ आणि साखर घालून ती चना डाळ
त्यात स्टफिंग केली जाते. इट इज ऑफन सर्व विथ वार्म मिल्क ऑर घी, आणि ती बऱ्याचदा गरम दूध आणि तुपाबरोबर तिला सर्व केलं जातं. पुरणपोळी इज सर्व ऑन फेस्टिवल लाईक होली. होळीसारख्या सणावर पुरणपोळी ही दिली जाते. नेक्स्ट पाहूया लिट्टी चोखा. लिट्टी चोखा इज अ पॉप्युलर डिश इन बिहार. लिट्टी चोखा हा बिहारमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. लिट्टी इज प्रिपेअर्ड फ्रॉम रोस्टेड चिकपी फ्लोर, आणि हे कशा तर लिट्टी चोखा हे भाजलेल्या चण्याच्या पिठापासून बनवलं जातं. इट इज देन स्टफ इन डो बॉइल्ड अँड लाईटली फ्राईड, आणि नंतर तो पिठात भरला जातो, उकळला जातो आणि हलका तळला जातो. लिट्टी इज सर्व विथ चोखा विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम मॅश व्हेजिटेबल्स लाईक पटॅटो अँड टमॅटोज, आणि लिट्टी चोखासोबत दिली जाते ती बटाटे आणि टमॅटो सारख्या मॅश केलेल्या भाज्यांपासून बनवलेली जाते. फ्राईड अनियन्स अँड स्पायसेस आर मिक्स विथ चोखा, आणि फ्राईड अनियन म्हणजे तळलेले कांदे आणि मसाले चोख्यामध्ये मिसळले जातात. नेक्स्ट पाहूया इडियप्पम. इडियप्पम इज अ डिश फ्रॉम तमिळनाडू अँड सेम एरिया इन कर्नाटका. इडियप्पम हा तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागांतील हा एक पदार्थ आहे. इट लुक्स लाईक नूडल्स अँड इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग राईस फ्लोअर विथ हॉट वॉटर घी अँड सॉल्ट, आणि तो नूडल्ससारखा दिसतो आणि तांदळाच्या पिठामध्ये गरम पाणी, तूप आणि मीठ मिसळून बनवला जातो. इट इज देन मेड इन टू डो विच इज पुट इन अन इन्स्ट्रुमेंट टू गिव्ह इट द फॉर्म ऑफ नूडल्स, आणि नंतर त्याचे पीठ बनवले जाते, ते एका भांड्यात टाकून त्याला नूडल्सचे स्वरूप दिले जाते, म्हणजे त्याचा प्रकार केला जातो. द नूडल्स आर स्टीम फ्रॉम 5 to 10 minutes, आणि नंतर जे नूडल्स बनवलेले असतात ते 5 ते 10 मिनटं वाफवले जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. राईस पायसम. राईस पायसम इज अ साऊथ इंडियन डिश. राईस पायसम ही एक दक्षिण भारतीय गोड पदार्थ आहे. दिस स्वीट इज प्रिपेअर्ड बाय कुकिंग राईस विथ कोकोनट मिल्क अँड ॲडिंग जॅगरी टू इट, आणि हा जो नारळाच्या दुधात हा भात शिजवून त्यात गूळ घालून ही गोड पदार्थ तयार केला जातो. इट इज देन गार्निश विथ ग्रीन कार्डमम पावडर अँड फ्राईड कॅशूनट अँड रायझिन्स, आणि नंतर हिरवी वेलचीची पावडर आणि तळलेले काजू मनुका घालून ते सजवला जातो, गार्निश केला जातो. नेक्स्ट पाहूया तुक्पा. Tukpa is a noodle soup usually served with meat. It is popular in Sikkim, Ladakh and Arunachal Pradesh. आता हा तुक्पा हा एक नूडल सूप आहे जो सहसा मांसासोबत, म्हणजे काय तर मीठ म्हणजे मांस म्हणजे मटण वगैरे, तर त्यांच्यासोबत दिला जातो. आणि हा कुठं प्रसिद्ध आहे, पॉप्युलर आहे, तर सिक्कीम, लडाख अँड अरुणाचल प्रदेश. देअर आर डिफरंट व्हरायटी ऑफ तुक्पा, आणि ह्या तुक्पा ह्या वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असतो. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. डोई माछ इज अ ट्रॅडिशनल बेंगाली डिश प्रिपेअर्ड विथ फिश अँड कर्ड. दोई म्हणलं जातं. दोई माछ हा एक पारंपरिक बंगाली पदार्थ आहे जो मासे आणि दही वापरून बनवला जातो. डिफरंट टाईप ऑफ फिश आर यूज टू प्रिपेअर दिस डिश, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे वापरले जातात ही डिश तयार करण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. डिड यू नो अकॉर्डिंग टू इंडियन फूड थेअरी आवर फूड हॅज 6 डिफरंट फ्लेवर्स, आणि भारतातील अन्न ह्या जे थेअरी आहे त्यानुसार अन्नाचे किती 6 वेगवेगळे चव बनवले जातात, म्हणजे स्वाद असतो. तर तो कोणता तर स्वीट, सॉल्टी, बिटर, सोर, अस्ट्रिगंट अँड स्पायसी, आणि गोड, खारट, कडू, आंबट, तुरट आणि मसालेदार स्पायसी. अ प्रॉपर इंडियन मील इज अ प्रेफर ब्लेंड ऑफ ऑल 6 फ्लेवर्स विथ 1 or 2 फ्लेवर्स स्टँडिंग आउट, आणि हे सगळे जेवण जे आहे ते 6 स्वादिष्ट स्वादांचे परिपूर्ण मिश्रण असते ज्यामध्ये 1 किंवा 2 चवी वेगवेगळ्या दिसतात.
माइंड जिम हा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लँग्वेजेस. डिफरंट लँग्वेजेस आर स्पोकन इन डिफरंट पार्ट ऑफ इंडिया. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. द ओल्डेस्ट लँग्वेज ऑफ इंडिया आर संस्कृत अँड तमिळ. आणि सर्वात जुन्या भाषांमध्ये कोणती होती तर संस्कृत आणि तमिळ होती. हिंदी, इंग्लिश अँड उर्दू आर मेजर लँग्वेज इन इंडिया. हिंदी, इंग्रजी अँड इंग्लिश अँड उर्दू ही ज्या भाषा आहेत ह्या ज्या आहेत त्या मेजर बोलल्या जातात, म्हणजे प्रमुख बोलल्या जातात. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया रेकॉग्नाइज 22 लँग्वेजेस ॲज ऑफिशियल लँग्वेजेस. आणि आपले जे संविधान आहे त्या भारतीय संविधानानुसार 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. सम मेजर स्टेट्स अँड देअर ऑफिशियल लँग्वेज आर. आणि काही यांना प्रमुख राज्य आणि त्यांच्या ज्या अधिकृत भाषा आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. चला तर मग वाचूया स्टेट अँड लँग्वेजेस. गुजरात गुजराती, पंजाब पंजाबी, मणिपूर मणिपुरी, गोवा कोकणी, केरळ मल्याळम, तमिळनाडू तमिळ, ओडिशा ओरिया, उत्तर प्रदेश हिंदी आणि उर्दू, आसाम आसामी, पश्चिम बंगाल बंगाली, बिहार मैथिली, आंध्र प्रदेश तेलुगू, महाराष्ट्र मराठी, कर्नाटक कन्नड, मिझोराम मिझो आणि जम्मू अँड काश्मीर काश्मीरी आणि डोगरी या भाषा बोलल्या जातात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना इथपर्यंत व्यवस्थित सगळं लेसन समजलं असेल. डान्स आणि बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच पाहू. थँक्यू.